हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे रात्रभर राजमा मी भिजत घातला होता आणि सकाळी स्वच्छ धुवून कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्यात. तर एवढा मस्त राजमा आपला शिजलेला आहे. तर ह्या राजम्यापासून मी तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे. हे राजमा शिजवताच्या वेळेस मी ह्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं, म्हणजे कशा त्या राजम्याला मीठ लागतं, त्याच्यामुळे मीठ टाकीत जावा. इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही कोथिंबीर आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, टिफिनसाठी झटपट होणारी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी कशा पद्धतीने बनवते काय ते सर्व काही तुम्हाला समजेल. व्हिडिओ जरा पण स्किप करू नका. तर छान अशी कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे ही. त्यानंतर इथे मीडियम साईजचा एक टमाटा घेतलेला आहे मी. आपल्याला हा टमाटर पण छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान आहे आणि झटपट होणारी हेल्दी रेसिपी आहे. पौष्टिक पण आहे. तर असो, तर पाहू शकता इथे मी असा टमाटा छान असा बारीक चिरून घेणार आहे. जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो. थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी खूप छान होती. आणि तुम्हाला जर वाटण करून ही रेसिपी करायची असेल तर ती पण तुम्ही रस्सादार वाटण करून रेसिपी करू शकता. पण मला ही टिफिनसाठी करायची, त्याच्यामुळे मी वाटण करणार नाही. अशीच रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे सोप्या पद्धतीने आणि खूप साधी आहे. तर टमाटा छान असा बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर इथे दोन बघा मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, एक छोटा एक मोठा. तर हे कांद्याची मी साल काढून बारीक चिरून घेतलेले आहे. त्याचबरोबर लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे. इथे एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे मी, आणि अद्रक पण मी थोडं किसून ह्याच्यामध्ये टाकणार आहे. कारण कसं अद्रक पोटाला शरीराला खूप चांगलं असतं. सर्व भाज्यांमध्ये अद्रक तुम्ही टाका, शरीराला खूप चांगलं असतात, फायदे भेटतात आपल्या शरीरासाठी. तर लसूण तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता, पण मी इथे चिरून घेतलेलं आहे. तर हे किसून झालेलं आहे बघा अद्रक छान असं. त्यानंतर इथे मी आता काय करणार आहे, हे साईडला ठेवणार आहे आणि गॅस मी वळणार आहे. इथे गॅस पेटवून घेते आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते बघा. कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी एक पळी तेल टाकलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल आपलं छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. पाहू शकता जिरं छान फुलल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान परतले का कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला. त्यानंतर मीडियम साईजचे कांदे मी कापून घेतलेले बारीक, ते टाकून देऊया. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, झटपट होणारी आहे. नक्की ट्राय करून बघा आणि टेस्टी पण तेवढीच आहे. कांदा छान तेलावर परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि तुम्ही राजम्याची रेसिपी कशी करता मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ह्या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खूप झटपट होती आणि टेस्टी पण खूप छान होती. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचे टमाटा मी एक घेतलेला बारीक चिरून तो टाकून द्यायचा आहे. आणि कांदा टमाटा छान परतून घ्यायचा आहे तेलावर मऊ असतोवर आपल्याला 1 मिनिट. त्यानंतर अद्रक किसून घेतलेलं ते टाकून दिलेलं आहे. छान मिक्स करायचे आपल्याला, छान परतून घ्यायचे. मैत्रिणींनो, बहुतेक जणी अशा म्हणतात की छान छान तुम्ही असं का म्हणता, की म्हणजे कसं सवय लागली ना ती छान. आपली छान रेसिपीज आहे म्हटल्यावर छानच बोलणार ना मी. तर हे छान परतून झाल्याच्या नंतर इथे मी 1 चमचा हळद टाकून घेणार आहे. हळद पण चांगली परतून घ्यायची तेलावर. त्यानंतर पावभाजीचा मसाला मी 1 चमचा टाकलेला आहे.
कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकला आहे आणि धना पावडर 1 चमचा टाकला आहे. तुम्ही मसाले तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कसं कोणाला तिखट कमी लागतं जास्त लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही इथे टाकू शकता. तर हे मसाले चांगले मी तेलावर परतून घेते. अशा पद्धतीने परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे मैत्रिणींनो, जो मी राजमा शिजून घेतलेला तो टाकून देऊया. खूप छान मस्त असा राजमा आपला शिजलेला आहे हो. आता हे राजमा पण ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. वाटण करून तुम्ही रस्सादार भाजी राजम्याची बनवू शकता. खूप चांगली होती आणि सुक्की भाजी पण चांगली होती. त्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे बघा. मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. थोडीशी ओलसर भाजी अशी थोडीशी ओलसर करायची, ही जास्त एकदम सुकी पण नाही करायची, थोडीशी ओलसर करायची. पाणी टाकून झाल्यावर चांगलं ही भाजी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची चमच्याने चांगली. आणि छान बघा रंग पण खूप मस्त आलेला आहे आणि तरी पण सुटलेली आहे आणि भाजीला मस्त उकळी पण आलेली आहे. तर कस्तुरी मेथी मी थोडीशी हातावर कुस्करून घेतली, ती भाजीमध्ये टाकून दिली. कस्तुरी मेथीने कसं भाजीला एक टेस्ट खूप छान येते. त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट 1 चमचा वरती थोडंसं टाकणार आहे, म्हणजे भाजी आपली मिळून येते आणि खायला पण चांगली लागते. तर ही राजम्याची चटपटीत अशी रेसिपी झालेली आहे मैत्रिणींनो. पाहू शकता टिफिनसाठी करा किंवा अशी घरी भातासोबत पण खायला केली तरी पण भाकरीसोबत खूप छान लागते. तर अशा पद्धतीने ही तुम्ही राजम्याची रेसिपी करून पहा. छान छान कमेंट करा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि ही राजम्याची रेसिपी कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. तुमचा सपोर्ट असाच राहू दे. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक झालंच पाहिजे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, म्हणजे भाजी दिसायला खूप छान दिसते. पाहू शकता. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो.